नमस्कार मंडळी, मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये नितीन मोरे. आपल्या सर्वांचं स्वागत. टिकल ते पॉलिटिकल हा एपिसोड चालू आहे. ताकद कुणाची हा भाग चालू आहे आणि या भागाच्या अंतर्गत आपण पाहतोय प्रभागातील वेगवेगळे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत ते आपल्या या स्टुडिओमध्ये येत आहेत. या एपिसोडच्या माध्यमातून आपलं मत, आपला अजेंडा, आपलं व्हिजन मांडत आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने येणारे प्रश्न, असे अनेक प्रश्न उपस्थित करत असताना टिकल ते पॉलिटिकल म्हणजेच या निवडणुकीमध्ये जो टिकल त्यांचंच पॉलिटिकल हे पुढं टिकणार आहे. त्या अनुषंगाने आज आपल्याकडे एक अशा व्यक्ती आलेल्या आहेत, ज्यांचा समाजकारण राजकारणामध्ये खूप मोठा अनुभव आहे, पण तो जनतेला तितकासा माहीत नाही. पण आज नगरपालिका निवडणूक चालू झाली त्यावेळीपासून नेमकं हे व्यक्तिमत्व काय आहे, हे सर्वांच्या नजरेस पडलेलं आहे. त्यामुळे सर्वांची पसंती त्या प्रभागामधून पहिल्यांदा त्या व्यक्तिमत्वाला आहे. असं हरहुन्नरी, प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती असणारी आणि या नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या आरतीताई आज आपल्यासोबत आहेत. तर ताई, आपल्या या एपिसोडमध्ये पहिल्यांदा स्वागत करतो. नमस्कार. प्रभाग 10 ची जी निवडणूक आहे, त्या निवडणुकीला सामोरं जातात. आम्हाला समजलं की तुमची राजकीय पार्श्वभूमी आहे, समाजकारणाची पार्श्वभूमी आहे. मग ती माहेरी असू दे किंवा सासरी असू दे, दोन्हीकडे आहे. आणि कसं पाहताय या सर्व गोष्टींचा तुमच्या पाठीमागे बळ आहे. पती तुमचे अण्णासाहेब देवगोंडा, त्यांचं सामाजिक काम आहे. अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीकडे कसे पाहताय आपण? नमस्कार. मी आरती अण्णासाहेब देवगोंडा. मी बालपणापासून राजकारण बघत आलेली आहे. राजकारण त्यासोबतच समाजकारण दोन्ही पाहत आलेली आहे. त्यातूनच मी मोठी झालेली आहे. त्याचा मोठा संस्कार आहेत माझ्यावर. म्हणजे समाजसेवा कसं करायचा, लोकांच्या समस्या कसं सोडवावे. माझे वडील 10 वर्ष चेअरमन होते ग्रामपंचायतचे. माझी आई 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होते. ह्या कारणामुळे मी लहानपणापासून बघत आलेली आहे. ज्या लोकांची सेवा कसे करायचे आणि सासरी आल्यानंतर इथं इथं पण राजकारण गेला नाही. घराणं आहे. म्हणजे आपल्या इथे सरपंच बोलतात तसं तिकडे चेअरमन बोलतात का? चेअरमन म्हणजे कर्नाटकमध्ये. कर्नाटक म्हणजे वडील 10 वर्ष चेअरमन होते. चेअरमन होते. माझी आई 5 वर्ष सदस्य होते ग्रामपंचायतचे. इथं आल्यानंतर माझ्या पती राजकारण असतात. त्याचसोबत समाजकारणही करतात. त्यामुळे मला भरपूर समाजसेवा कसं करायचं ह्याचा भरपूर अनुभव आहे मला. लोकांच्या समस्या काय आहेत समजून घेणे किंवा ते कसे सोडवावे, कुठून कसं त्यांना मदत करावी, ह्याचं मला पूर्ण ज्ञान आहे. हे आणि माझे पतींचं काम गेले 10-15 वर्ष म्हणता येईल. काम आहे माझ्या पतींचं प्रभागात आणि कुठल्याही आमच्या हातात सत्ता नसताना किंवा कुठल्याही आम्ही पदावर नसताना माझे पती प्रभागात भरपूर निधी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून निधी आणलेत भरपूर आणि भरपूर कामही आम्ही केले. आणि भरपूर लोकांच्या समस्याही सोडवल्यात आम्ही. तुमचं माहेर कुठलं आहे? माझं माहेर आडी, आडी, कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये येते. हां. शिक्षण काय झालं ताई मग आपलं? माझं ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय. मग त्याच्यामुळं मला म्हणजे लोकांच्या समस्या समजून घेणे किंवा त्या कसं सोडवावे त्याचं पूर्ण मी नॉलेज घेऊन ह्यात उतरली आहे. बरं, बरं. तुमचं लहानपण, बालपण सगळं कर्नाटकात गेलं तुमचं. हं. शैक्षणिक पण सगळं हो. कर्नाटकामध्ये. हं. त्यावेळी असं काही वाटलेलं पुढे जाऊन राजकारण करावं किंवा कारण का वडील सरपंच होते. त्यानंतर मम्मी तुमच्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. असं कधी वाटलेलं? नाही वाटलेलं नक्कीच. पुढे जाऊन मला जर चान्स मिळाला तर मी नक्की समाजसेवा करायचं माझ्या मनात होतं किंवा चान्स मिळाला तर मी नक्की समाजसेवेत उतरायचं माझ्या इच्छा पण होती माझी. आणि तसंच यावेळी मला चान्स सुद्धा मिळालाय. त्यामुळे मी नक्की ह्या इलेक्शनमध्ये पूर्ण तयारी करून उतरलं म्हणता येईल. हां, हां. त्यावेळी लहानपणी वडील सरपंच वगैरे असायचे त्यावेळी लोकं वगैरे जमायचे. हां. प्रॉब्लेम्स वगैरे सांगायचे किंवा हं. मग त्यावेळी काय वाटायचं नेमकं हे म्हणजे कसं करतात वडील वगैरे कसं ते बघायचं तुम्ही? हां, बघायचे ना, बघायचे. भरपूर लोकं प्रॉब्लेम घेऊन यायचे. लोकांच्या समस्या पूर्ण जाणून घेऊन कसं सोडवता येईल हे मी जवळून बघितलेलं आहे. त्यावेळी तर मी लहान होते. म्हणजे मला पूर्ण समजत होतं. आता त्याच्यानंतर मी जेव्हा सासरी आले ना, तेव्हा मी जास्त त्यात ॲक्टिव्ह झाले असं म्हणता येईल. तुमचं कॉलेज कुठे झालं मग? माझं कॉलेज निप्पाणीमध्ये, जी.आय. बागेवाडी कॉलेज. निप्पाणीमध्ये. निप्पाणीला पण म्हणजे कॉलेजमध्ये पण निवडणुका असायच्या माहिती आहे का? असायचे. युआरच्या वगैरे हां, निवडणुका असायच्या. त्या हां. निवडणुकांच्या संदर्भात काय? होय, कॉलेजमध्ये पण मी निवडणुकीमध्ये मी सी.आर. हां. हां, असायचे. प्रतिनिधित्व करायचं कसं हे नॉलेज आहे मला. मी कॉलेजमध्ये पण त्यातून गेलेली आहे. हां, हां. म्हणजे त्या निवडणुकीमध्ये सक्रिय असायचा. सक्रिय असायचे मी. हां, हां. म्हणजे लहानपण
हा त्यानंतर कॉलेजमध्ये आणि सासरी पण म्हणजे सासरी. इव्हन तुमचं अगदी लहानपणापासून हा बालकडू मिळालेला आहे आणि हो, पुढे तसा तो नक्कीच, नक्की. इथं येऊन ते आता पहिल्यांदाच मी इलेक्शनमध्ये उभी आहे इथं. मी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये आहे. पण मला भरपूर त्याचा मी हे घेतला की नॉलेज आहे म्हणता येईल मला. बरोबर आणि कसं निवडणूक सामोरं जिंकल्यानंतर सामोरे कसं जायचं किंवा निवडणूक मध्ये उतरल्यानंतर लोकांच्या कशा समस्या जाणून घ्यायचं, ते कसं सॉल्व्ह करायचं, ह्याचा पूर्ण मी अभ्यास केलाय. काय सांगाल ताई मंत्री मुश्रीफांचं नेतृत्व तुमच्या पक्षाला आहे अण्णासाहेब देवगुणासारखं काम करणारे तुमचे पती मुलं सोबत आहेत हो. कसं वातावरण आहे आता तरी प्रभागामध्ये काय वातावरण आहे प्रभागामध्ये वातावरण चांगलं आहे. प्रतिसाद पण लोकांचा चांगला आहे. मी आता गेले 10 दिवस झालं मी हे प्रचारासाठी फिरतोय ना आम्ही. लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे मला आणि लोकांचे समस्या पण आहेत खूप. प्रभागामध्ये समस्या आहे काय आहे तो प्रभागात समस्या प्रत्येक विभागात वेगवेगळे समस्या आहेत. आता आमच्या म्हणजे नारापोळ गल्लीत म्हणता येईल तर कचरा उठावाचा प्रश्न आहे. तिथं गटारे परत रस्ता आहेत. पण माणिकबाग सारख्या ठिकाणी गेले तर तिथं काँक्रीट गटारी आता झालेत, पण अजून व्हायला पाहिजे. अजून थोडे बाकी आहे काम. तिथं रस्ते, पाणी हे मूलभूत गरजा आहेत ना, ते समस्या आहेत. आणि परत राजगुरुनगरमध्ये रस्ते, अजून काँक्रीट रस्ते व्हायला पाहिजे. गटर व्हायचे आहेत आणि डॉक्टर्स कॉलनी सारख्या ठिकाणी गेलं तर तिथे पार्किंगचं व्यवस्थेचं बोलतात लोक. असे भरपूर समस्या आहेत. ते मी जाणून घेतले आणि त्या सगळ्याचं कसं त्याचं निरसन करायचं हे ते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे कुठून फंड येतो कशा हो, पद्धतीने माहिती आहे. द्यायचं? माहिती आहे. कुठून फंड आणायचा, निधी कुठून आणायचं, कुठं उपलब्ध होतो आणि ते खेचून कुठं आणायचा, हे याचं मला पूर्ण ज्ञान आहे. तुमच्या साहेबांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही फंड आणलाय असं बोललं जातं हो. विरोधकांचं असं म्हणणं आहे की तिथे प्रभागामध्ये फंडच आला नाही फंड आला नाही असं कसं म्हणू शकतात? मग सिद्धेश्वर मंदिरचा जीर्णोद्धार कोण केलं? कुठून आला फंड? मुश्रीफ साहेबांच्या फंडातूनच आले ना तिथं निधी. त्याच्यामुळं सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आता अंतिम टप्प्यात आहे काम. रस्ते, राजगुरुनगरमधले रस्ते, माणिकबागमधले रस्ते, काँक्रीट गटारी ते सगळे मुश्रीफ साहेबांच्या फंडातूनच झाले ना काम. म्हणजे विरोधक जाणून टीका हां, जाणून बुजून टीका करतात. ते काय सांगतात काय काम आपण केलेलं वगैरे काय सांगतात नाही, ते काम सांगू शकत नाहीत ना. त्यांनी फंड आणला नाही तर सांगणार काय? त्यांच्याकडं उत्तरं पाहिजेत ना सांगायला. आम्ही आम्ही ठामपणे सांगू शकतो, की आम्ही आणलंय, आम्ही निधी लावले. माझ्या पतीने पुढाकार घेऊन निधी खेचून आणलाय प्रभागासाठी. त्यामुळे आम्ही ठामपणे सांगू शकतो, की आम्हीच मुश्रीफ साहेबांच्या फंडातून हे सगळे कामं केलेले आहेत. तुमच्यावर टीका करतात ते प्रचाराच्या दरम्यान काय ऐकायला मिळतं किंवा त्यांच्या कोपरा सभा असतात तुमच्यावर काय टीका करतात काय टीका ते करूच शकत नाहीत. त्यांच्याकडे टीका करायला शब्दच नाहीयेत असं म्हणेन. ते किती कोटीचा फंड आणलाय 4-4.25 कोटीचा फंड निधी आणलाय आम्ही जाणून- प्रभागासाठी. विरोधक खोटं बोलतात हो, जाणून बुजून खोटं बोलतात. ह्यात काही शंकाच नाही आणि मला असं म्हणायचंय, मी सांगते म्हणून नाही, तुम्ही तिथं ग्राउंड लेव्हलला बघा ना, काम झालंय की नाही हे तुम्ही पाहू शकताय तिथं जाऊन. बरोबर काल एका मीडियाशी आणि हे माझा प्रभाग आहे ना, हे नारापूर गल्ली आहे, जुनं गडिंग्लज आहे. पण हद्दवाढीवचं क्षेत्र पण जास्त आहे आमच्या प्रभागामध्ये. चित्रकार आणि टीका झालाय हो, विकास झालाय. स्ट्रीट लाईट झालेत, रस्ता झालेत, गटारी झालेत. मुश्रीफ साहेबांच्या फंडातून झालेत सगळे. सगळं फंड साहेबाच्या फंडातून हो, तर साहेब ते जुने जे नगरसेवक आहेत किंवा ज्यांनी लोकप्रतिनिधित्व करण्याची जी जनतेनं संधी दिली त्या लोकांनी काय केलं नाही का हो? काय केलंच नाही हो. काय केलंच नाही, तिकडे बघितलंच नाही. ज्यावेळेस मत मागायला निवडणूक होत्या ना, त्यावेळेस मत मागायला गेले होते. त्याच्यानंतर ते तोंड दाखवले नाहीयेत आमच्या प्रभागात. कुठल्याही व्यक्तीला तोंड दाखवलेले नाहीयेत. तुम्ही इव्हन आमच्या गल्लीत राहतात ते. आमच्या 2 घरं सोडून राहतात. आमच्या गल्लीत लोकांचे प्रश्नही सोडवले नाहीत. राहू दे ते लांब असलेलं राहू दे, पण गल्लीतल्या लोकांचे तरी प्रश्न सोडवले पाहिजे होते ना. बरोबर तेही नाही सोडवले. गल्लीत तरी भेटतात का नाही नाही भेटत. कुणालाही भेटत नाहीत. घरी कोणतरी प्रॉब्लेम घेऊन गेलं तर, "नाही, हे आमच्याकडून नाही शक्य नाही. हे आमचं नाही, तिकडं तुम्ही नगरपालिकेत विचारा," असं तसं. असे उडवाउडवीचे उत्तरं देऊन त्यांना पाठवतात. हां हां. म्हणजे असंच चालू आहे हो, असंच चालू आहे. लोक कंटाळलेत का हो, कंटाळलेत. हा? लोकांच्या नक्कीच काय कंटाळलेत. आता तुम्ही प्रचाराच्या दरम्यान जाताय लोकांशी संवाद साधताय हो. त्यावेळी अशा काय तक्रारी सांगतात हो, सांगतातच की. प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं तक्रार आहे. अहो, ज्या निवडून आलेले परतून कुठं आलेच नाहीत. परतून कुठं आलेच नाहीत. असं प्रत्येक ठिकाणी जाणवलंय आम्हाला, प्रत्येक ठिकाणी. हां. हां, प्रत्येक घरोघरी म्हणता येईल मला. त्यावेळी काय वाटते हो तुम्हाला असं आम्ही त्यांना आश्वासन दिले, "तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या आणि नक्की बघा, की काय होणार पुढं. आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही तुमचे प्रश्न कसं सोडवणार, आम्ही भेटतो की नाही, हे तुम्ही बघा," म्हणून आम्ही सांगितले प्रत्येक ठिकाणी.
बरं. प्रभागातील तुमची जी तुमच्या सोबत असणारी मंडळं पहिली, हे सुद्धा अजून कुठली मंडळं आहेत का शिल्लक राहिले तुमच्याकडे? आमच्या सोबत आमच्या प्रभागातले स्वराज तालीम, माणिकबाग उत्कर्ष मंडळ, ओमकार तरुण मंडळ, राजे ग्रुप, वाघाची तालीम, संघर्ष ग्रुप आणि संयुक्त पेठ असे भरपूर मंडळांचे आमच्यासोबत आहेत. तरुण मंडळी आमच्यासोबत आहेत. महिला बचत गट आणि हे सुद्धा आहे तुमच्यासोबत? हां, भरपूर महिला बचत गट आहेत. आमचे BC ग्रुप आहेत 5-6 आमच्या माणिकबागमध्ये डॉक्टर्स कॉलनीत. आमच्यासोबत आहेत सगळे.